मराठवाडा आणि नगर नाशिक अगदी लागून असलेले प्रदेश। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या या भागाला जोडणारी नदी अर्थात गोदावरी। मराठवाडा अवर्षणग्रस्त भाग आणि नाशिक नगर हा मुबलक पावसाचा परिसर। त्यामुळे नगर नाशिक भागात इंग्रजांच्या काळापासून धरणे बांधली गेली आहेत। काही धरणं स्वातंत्र्योत्तर काळात बांधली गेली। गोदावरीचं पाणी वरच्या भागातच अडवल्यामुळे मराठवाड्यातील गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह बंद झालाय। गोदावरीचे पाणी वर अहमदनगर आणि नाशिकमध्ये धरणांच्या माध्यमातून अडवले जायचे। परिणामी मराठवाड्यात जायकवाडीत धरण असूनही पाण्याची वणवा राहायची, ज्यामुळे 2012 साली मराठवाड्यात भीषण दुष्काळही पडला आणि नगर नाशिककडून पाणी मिळवण्यासाठी मराठवाडा पहिल्यांदा उच्च न्यायालयात गेला। पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक यांना हे सर्व अधिकार दिले। 15 ऑक्टोबरला त्यांनी धरणाची पोझिशन घ्यायची, किती पाणी कोणत्या धरणात आलंय किंवा किती वापर झालाय 15 ऑक्टोबरपर्यंत, आणि 31 ऑक्टोबरपर्यंत ज्या धरणात जास्त पाणी आहे त्या धरणातून पाणी दुसऱ्या धरणामध्ये सोडायचं, अशी पद्धत आणि ह्या सूचना स्पष्ट त्यांनी पत्राने कळवलेल्या आहेत आणि तेच पत्र हायकोर्टाला सुद्धा दिलेलं आहे। नगर नाशिकच्या पाण्यावर कोणाचा हक्क हा वाद सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या 2005च्या समन्वयी पाणी वाटप सूत्र आणि मेंढेगिरी समितीच्या अहवालावर निर्णय घेण्याचे अधिकार उच्च न्यायालयानं महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाला अधिकार दिलेत। त्यानुसार अहमदनगर नाशिक आपल्याकडे केवळ 115 टीएमसी पाणी अडवू शकतात। उर्वरित पाणी जायकवाडीमध्ये सोडावे असा कायदा झाला। न्यायालयानेही त्याला मान्यता दिली, पण तरीही राजकीय दबाव निर्माण करत अडथळा घातला जातोय। नाशिकवाल्या मंडळीने ते सुरू केलंय की आमच्याकडे दुष्काळ आहे, पाणी कमी आहे म्हणून पाणी सोडू नये, आणि त्यामुळे कदाचित शासनाने त्यांच्यावर दबाव आला म्हणा किंवा त्यांचं कन्सिडर केलं म्हणणं, आणि शासनही चूप आहे। वास्तविक कार्यकारी संचालकांनी काढलेले आदेश हे हायकोर्टाने दिलेल्या डायरेक्शन प्रमाणे काढलेले आदेश आहे, हे त्यांचे आदेश नाही। नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्याचा पाण्याचा वाद 2016 साली मिटला। त्यानंतर एक सूत्र तयार झालं। त्यातील टेबल 6 तील तत्वे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यानुसार जायकवाडी धरणात 37% पाणी पुरवठा असल्यास तरमुळा 49%, प्रवरा 56%, गंगापूर 61%, दारणा 64% आणि पालखेड धरणात 73%च्या वर जेवढे पाणी असेल तर खाली सोडावे लागेल। जायकवाडी धरणात जेव्हा 54% पाणी असेल तेव्हा मुळा धरणात 65%, प्रवरा 74%, गंगापूर 74%, दारणा 84%, पालखेड धरणात 72% पाणी ठेवून त्यावरचे सर्व जायकवाडीच्या दिशेनं सोडावे लागले। जायकवाडीत 65% पाणीसाठा असेल तर मुळा 79%, प्रवरा 88%, गंगापूर 82%, दारणा 102%, पालखेड 82% एवढे पाणी शिल्लक ठेवून त्यावर सर्व पाणी खालच्या भागात नदीपात्रात सोडावे लागेल। सध्याच्या समन्वयी पाणी वाटपाचा निर्णय हा तिसऱ्या तत्वाला धरून झालाय। नगर नाशिकच्या धरणांमध्ये सध्याच्या आकडेवारीनुसार 125 टीएमसी पाणी आहे आणि जायकवाडीमध्ये 65%पेक्षा कमी पाणी साठा आहे। त्यामुळे वरच्या धरणांमधून जवळपास 8 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे। कुठून किती पाणी सोडावे लागणार? मुळा धरण 2.10 टीएमसी, प्रवरा धरण 3.36 टीएमसी, गंगापूर धरण 0.5 टीएमसी, दारणा धरण 2.643 टीएमसी, एकूण पाण्याचा विसर्ग 8.603 टीएमसी। वरील सर्व सूत्र उच्च न्यायालयाच्या देखरेखीत निश्चित झाली आहेत। न्यायालयाच्या मान्यतेनंतर ती अंमलात आणली गेली, पण त्यानंतर पाणी वाटपाचा मुद्दा राजकीय वाद केला जातोय का हा प्रश्न आहे। सगळं सेट आहे, कोर्टाची मान्यता आहे आणि मराठवाडा गोदावरी विकास महामंडळाचा सुद्धा आदेश आहे। मग अर्थ कुठं? फक्त राजकीय वाद। त्यामुळे आता मराठवाड्याला किती पाणी सोडायचं आणि वरच्या धरणात किती पाणी ठेवायचं याबद्दलचा कायमचा तोडगा निघणं महत्त्वाचं आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।